मोदीजींचे 2 टर्म झाले 5-5 वर्षाचे. काय अनुभव आहे त्यांच्या लिडरशिप बद्दल? काय वाटतं? काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू सांग. काही नाही, खोटारडा माणूस आहे, सगळीकडे थापा मारत असतो, खोटं खूप बोलतो. बघा तुम्ही सगळीकडेच खोटं बोलतो तो. मला काय वाटतं सर? आता एवढे बोलल्यानंतर काय बोलायचं. राम राम भावकी. 20 मे 2024 मुंबईकरांसाठी मतदानाचा दिवस. पण ह्यावेळी मुंबईकर नक्की मतदान करणार तरी कोणाला हे आम्हाला जाणून घ्यायचंय. तर यावर माझे काही प्रश्न आहेत ते आपण मुंबईकरांना विचारूया. तयार आहात? चला. दादा, तुम्हाला पहिलं तर कोण वाटतं कोण जिंकेल? बीजेपीची बाजू जिंकेल की काँग्रेसची बाजू जिंकेल? तुम्हाला काय वाटतं? बीजेपी जिंकेल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं सर? बीजेपी नाही जिंकणार, अजिबात नाही. नाही जिंकणार. कोण? काँग्रेस? काँग्रेस, शिवसेना काय असेल ते, खरी शिवसेना. मला असं वाटतं थोडा वारे चेंज होत आहेत आता. बीजेपीचे पूर्ण बहुमतात येईल असं वाटत नाहीये. काँग्रेसला पण बरंच हे आता त्यांच्या मतं वळली आहेत. पूर्ण 272 बीजेपीचे असं वाटत नाही मला. 250 पर्यंत येते. बहुमत नाही पण जिंकेल बीजेपी. बहुमत नाही येणार त्यांना, पूर्ण बहुमत नाही येणार, अलायन्स करून करतील ते. अच्छा, तुम्हाला काय वाटतं सर? म्हणजे त्यांनी जो आकडा सांगितलाय ना 400+ ते तर पॉसिबल नाही वाटत आहे. आणि जी 14ला क्रेज होती ना ती 19ला कमी झाली आणि आता 19 इतकी पण आता नाहीये. पण गव्हर्नमेंट ते बनवतील इकडनं तिकडनं जमा करून. आपण 400 तर नाहीच पॉसिबल आहे. तुमचं मत म्हणजे तुमच्या मते कोण आलं पाहिजे आमच्या मते पर्सनली आता याच्यात कसं माहिती, एक प्रादेशिक अस्मिता आहे आणि एक सेंट्रलचं हे आहे. तर आता सध्या तरी कन्फ्युजच आहे आम्ही पण ह्याच्यामध्ये नेमकं कोण पाहिजे यासाठी. लास्ट 8 वर्षाचा परफॉर्मन्स बघून माझ्या 6 मोदी यायला हवे. 400 पार होती. होपसो. जर काँग्रेसच्या बाजूने जर आपण विचार करायला गेलो, तुमच्यामध्ये प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट कोण आहे काँग्रेससाठी? कारण का काँग्रेसने अजून रिव्हील केलंच नाहीये. तुम्हाला काय वाटतं की कोण केपेबल आहे काँग्रेसच्या बाजूने? काँग्रेसच्या बाजूने असा चेहरा तरी आम्हाला स्वतःला प्रियंका गांधी आवडते, पण तिने कधी राजकारणाचा अनुभव नाहीये तिला. काँग्रेसचा असा एक्झॅक्ट कॅन्डिडेट आपल्याला कळत नाही अजून तरी. अजून आपण स्वतःच आता वारे बदलल्यामुळे काँग्रेसच्या बाजूने विचारच केला नाही अजूनपर्यंत. म्हणजे सगळेजण मोदीजींना कन्सिडर करतायत की नेक्स्ट पीएम. काय वाटतं? हा नाही म्हणजे आता इकडे तर त्यांनी ऑलरेडी प्रेझेंट केलंच आहे ना, मोदीजींनाच प्रेझेंट केलंय बीजेपीने. पण इकडे अलायन्स मध्ये कोणी इंडिया आघाडीमध्ये अजून त्यांनी फिक्स चेहरा सांगितलाच नाहीये ना. आणि काँग्रेसचं म्हणाल तर राहुल गांधीपेक्षा प्रियंका गांधी जास्त आवडते पर्सनली आम्हाला. पण ती ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये नाहीये ना, ती प्रचारालाच येते फक्त. आणि तिने स्वतः पण तेच सांगितलंय की मी भावाच्या प्रचारासाठी येते, मी बरसाती मेंढक हो असं तिने सांगितलंय ऑलरेडी. हा, ऑपोजिशन मध्ये जे बसलेत INDA संघटना, तर त्यांच्याकडे प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेचर नाहीये सध्या. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? कारण का जर मोदींना जर हरवायचं असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी खंबीर माणूस. मागे पण हे झालं, जनता पार्टीचं आलेलं, त्यावेळेला कुठे होतं कोण ठरलेलं? त्यांचा कोणच होता, मागवून आलं ना, मागवून ठरलं का याचा प्राईम मिनिस्टरचा कॅन्डिडेट मॅम होऊ शकतं तसं मागवून. याला काय हे नाहीये, मॅथ्सनं ठरवलं. आता लोकांना माहितीच नाही की कोण असणार आहे. गरज नाही, ते ठरवतील ना, आले तर ते ठरवतील कोण करायचं ते. पण मोदी नको, मोदीपेक्षा कोणीच चालेल दुसरं. मोदीजींचे 2 टर्म झाले 5-5 वर्षाचे. काय अनुभव आहे त्यांच्या लिडरशिप बद्दल? काय वाटतं? काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू सांग. काही नाही, खोटारडा माणूस आहे, सगळीकडे थापा मारत असतो, खोटं खूप बोलतो. बघा तुम्ही सगळीकडेच खोटं बोलतो तो. तुम्हाला काय वाटतं सर? आता एवढे बोलल्यानंतर काय बोलायचं. ऑलवेज सुधारण्याला प्रत्येक चान्स आहेच. पण त्याच्या पॉलिसीज ज्या इंडियासाठी, फॉर एक्झाम्पल FDI 370 आर्टिकल्स, देन तुझ्या पॉलिसीज, फॉरेन पॉलिसीज, लिडरशिप जी नॉन करप्ट, जयशंकर, अमित शाह जी लिडरशिप चांगलं डिरेक्शन करते देशासाठी. त्यामुळे मलाही असं वाटतं की मोदी भाजप यायला हवी. पॉझिटिव्ह म्हणजे त्यांनी जे मॅनिफेस्टोमध्ये काही गोष्टी सांगितल्या, 370 कलम आहे, राम मंदिर आहे, ते त्यांनी करून दाखवलं, जे आता एवढ्या वर्षात झालं नाही. पण निगेटिव्ह वाटतं की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, आता काँग्रेसने कसं जॉब आहेत, एम्प्लॉयमेंट, हे सगळे महत्वाचे मुद्दे, बेरोजगारी, महागाई, ह्याच्यावर काँग्रेस जास्त एफिशियंट आहे, गव्हर्नमेंट आहे असं आम्हाला वाटतं. काँग्रेस जास्त चांगले रिझल्ट देऊ शकतो. जनतेचे प्रश्न काँग्रेसला जास्त चांगले कळतात. मोदीजी वगैरे थोडे हिंदुत्वाशी रिलेटेड मुद्दे करतात, रिलिजियस पॉलिटिक्स वरती जास्त जोर आहे. पॉलिटिक्सवर जोर जास्त. पण ऍडमिनिस्ट्रेशन आहे देशासाठी, बेरोजगारी, महागाई, ह्याच्यासाठी काँग्रेस बेटर वाटतं. काँग्रेस बेटर वाटते. तुमचं मत काय सर? माझं मत हे आहे ना, आता तुम्ही म्हणजे जो कोणत्या पक्षाचंच काम करत नाही आणि त्याला जाऊन विचारलं की बाबा तुला काय पाहिजे, तर तो काय सांगणार, गव्हर्नमेंट बदललं तरी मला तेच काम करायचं जे आधी मी करत होतो. मग त्याचं मत काय असतं, बाबा मी कुठे मूव्ही बघायला गेलो तर मला थिएटरमध्ये ब्लास्ट नकोय, मी रोज ट्रेनने प्रवास करतो तर ट्रेनमध्ये ब्लास्ट नकोय, दंगल नकोय, जाळपोळ नकोय. तर आता किंवा माझा जो सैनिक तिकडे देशावर लढतोय त्याचं कोणी मुंडकं कापून नेलं नाही पाहिजे. तर आता मोदींच्या काळामध्ये या गोष्टी नाहीच झाल्या. बरं, त्या अशा ठिकाणी पण नाही झाल्या जिकडे त्यांचा
गव्हर्नमेंट नव्हतं. मग ती एक मला खूप मोठी त्यांची जमेची बाजू वाटते. आणि दुसरं म्हणाल तर ते हे जे म्हणाले ना की ऍडमिनिस्ट्रेशन, तिथे जरा त्यांनी लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. कारण का बऱ्याच म्हणजे ज्या सरकारी यंत्रणा आहेत ना त्यांची स्वायत्तता ही असलीच पाहिजे, त्यात ढवळाढवळ नसली पाहिजे. आता असा ईडीचा दुरुपयोग झाला किंवा आता पूर्वी कसं मिलिटरी देशातलं खूप मोठं इमोशन आहे, मिलिटरी बद्दल आपण इमोशनल होतो. मग आता अग्निवीर योजना आणली, या सगळ्या गोष्टी आम्हाला पटल्या नाहीत. नाही पटल्या. कारण का एक बीजेपीच्या विरुद्ध एक मॅनिफेस्टो लोकांचा असा आहे की मीडिया आधारस्तंभ होता आधी, पण तो आता गोदी मीडिया झालेला आहे. किंवा लोकांना बेसिक राईट्स नाही मिळत आहेत, एम्प्लॉयमेंट या खूप बेसिक गोष्टी आहेत. आणि पण त्या लोकांना मिळत नाहीयेत जितका मिळायला पाहिजे असं लोकांचं मत आहे. त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं सर? मला काय वाटतं माहिती आहे काय, लाईफमध्ये सगळ्या गोष्टी पॅकेजमध्ये येतात. तर उद्या मोदीजी असू दे किंवा राहुल गांधी असू दे पॅकेजमध्येच येणार. आता कसं समजा मी जॉबलाच जात नाही, मी बिझनेस करतो, तर मग मला तो एवढा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही असं. पण त्यांनी ते दिलंय ना जे आधी आम्ही भोगलंय. म्हणजे जसं की आता हे सैनिकांचं होतं, ब्लास्टचं होतं. आता समजा उद्या माझा भाऊ ब्लास्टमध्ये सफर झाला असेल तर माझ्यासाठी ती प्रायोरिटी आहे ना की ब्लास्ट झालाच नाही पाहिजे, सुरक्षा महत्त्वाची आहे माझ्या दृष्टीने. मग भले एखादा जॉब नसेल तर मी काहीतरी दुसरं करून तो लॉस भरून काढू शकतो, पण ब्लास्टचं काय करणार. तर त्या दृष्टीने ते मला खूप हे वाटले, महत्त्वाचे वाटले. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात काही घडामोडी घडल्या ज्यात शिवसेनेचे 2 भाग झाले. कोणती बाजू बरोबर वाटते आणि ते होणं गरजेचं होतं की नव्हतं, तुम्हाला काय वाटतं? आता ती बाजू कोणती बरोबर आहे हे आम्ही सांगता येत नाही मला, कारण ही लोक काय कधी खरं सांगतील खोटं सांगतील काय सांगता येत नाही. लोकच कन्फ्युज आहेत, सामान्य माणूसच कन्फ्युज आहे. तुझं असणारच कन्फ्यूज. भ्रष्टाचार एवढा बोकाळलाय सगळा. भ्रष्टाचार तो कमी करणार म्हणतात आणि बाकी सगळे पक्ष भाजपने स्वच्छ केलेत आणि सगळे त्यांच्याकडे घेतलेत भ्रष्टाचारी. महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये ज्या घडामोडी घडल्या गेल्या 5 वर्षात सर्वांना माहिती आहे काय घडलं. शिवसेनेचे 2 भाग झाले. कोणता भाग बरोबर वाटतो? उद्धव ठाकरेंची शिवसेना. आणि कारण त्याच्या मागचं कारण म्हणजे ती जी आयडियोलॉजी आहे ना, बघा कसं असतं, पक्ष बांधणी ही एक अशी होत नाही. आज तुम्ही पक्ष चालू केलात, उद्या पक्ष बांधणी होत नाही. मग त्यांनी जो एवढा प्रवास केला, एवढं योगदान जे दिलंय ते त्यांचं तुम्ही रातोरात नाही घालवू शकत. एक दुसरी पार्टी फोडून त्यांचं चिन्ह चोरून, तर तिथे जी होती ओरिजिनल शिवसेना लोक मानणार ना. आणि बाळासाहेबांचा वारसा आहे त्यांनी एवढं जे योगदान दिलंय महाराष्ट्रासाठी ते तुम्ही विसरू नाही शकता. त्या दृष्टीने मला ते बरोबर वाटतं. तुम्हाला पण सिमिलर वाटतं सर? नाही, मला या बाबतीत काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे आपण आता म्हणतो ना शिवसेना ही लोकांनी उभी केलेली संघटना आहे ना, तर आता जो रिझल्ट येईल तो माझ्यासाठी फायनल असेल. कारण लोकांनी उभी केलेली संघटना. आता लोकांना काय वाटतं, कारण त्यांनी जी संघटना एवढी मोठी केली तर खरं जरा त्यांच्यावर अन्याय झाला असेल तो लोक ठामपणे त्यांच्या बाजूने उभे राहतील आणि मग ते प्रूव्ह होतील. ही म्हणजे आता कसं ते बोलतात ना, आता सोनं खरं आहे की नाही तपासायची वेळ आली आहे, की आता या वेळेस आपल्याला कळेल ना. आणि खरंच खूप गरजेचं आहे, हे होणं खूप गरजेचं होतं. आता जर उद्धव ठाकरे आले प्रचंड बहुमतांनी तर ते प्रूव्ह होतील की कसा त्यांच्यावर अन्याय झालाय. मग आपल्याला असं कोणाला ब्लेम नाही करता येणार की बाबा या संस्थेने चुकीचे आदेश दिले, कोर्टामध्ये आमच्यावर अन्याय झाला. कारण सगळ्यात महत्वाची लोकशाही आहे ना. आता लोक आपल्या मताच्या माध्यमातून ते मत मांडतील आणि ते म्हणजे फायनल असेल. तिथे काय आपण कोणावर दबाव वगैरे आणू शकत नाही ना. हा, तर हे माझ्यासाठी जास्त कन्सिडर असेल तेव्हा. ऍक्च्युली जर बघायला गेलो ना तर युथ मध्ये एक असं म्हणणं आहे की हुकुमशाहीकडेच वळते. बरं, हुकुमशाही आहे हुकुमशाही. हुकुमशाहीकडे वळते असं हा, म्हणून तर नको आहे बीजेपी. तुम्हाला काय वाटतं सर, वळते हुकुमशाहीकडे? ईडीच्या सगळे धाकाने सगळे गेलेले आहेत तिकडे. सगळ्यांनाच केलं. अजित पवारांबद्दल बोलतो मोदी, त्याच्यानंतर 6 दिवसात अजित पवार तिकडे गेला, स्वच्छ झाला. मग खांद्यावर हात टाकून हे केलं त्याने. टिळकांचा पुरस्कार मिळाला मोदीला, त्याला मग खांद्यावर बिंदार हात टाकला अजित पवारांच्या. हे असं चाललेलं आहे यांचं. सगळे भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसलेत मोदी. 20 मेला वोटिंग आहे. आपले सामान्य वोटर्स जे आहेत जे मत देतात त्यांना तू तुझ्या पद्धतीने काय सांगू इच्छिशील? भ्रष्टाचारांना उभे करू नका, बस संपला विषय. एवढं सांगतो, एवढं हो सेम. भ्रष्टाचारानं उभं करू नका, बाकी कोणाला उभं करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये ना, आपल्याला कोणावर टीका करताना आधी एक नैतिक अधिकार असला पाहिजे. जर मी व्होटिंगच करणार नसेल तर मग माझ्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही ना. त्यामुळे मी नेहमी व्होटिंग करतो आणि मग बोलतो. तर त्यामुळे मी करत आलोय नेहमीप्रमाणे. तर यावेळेस पण मी करणार आणि मी सगळ्यांना तेच सांगेन की तुम्ही व्होटिंग करा, मग ऍटलीस्ट आपल्याला बोलण्याला तरी वाव आहे ना. म्हणजे ते कसं झालं, 4 जूनला जर तुम्हाला आनंदी किंवा दुःखी असलं पाहिजे त्यासाठी तुम्ही मतदान तर करणार पाहिजे. तर तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने असं आहे, तर व्होटिंग केलंच पाहिजे, नो डाऊट. नाही, मी तर सांगेन की वेळात वेळ काढून वोट करा, कारण की तुमच्या एका वोटाने दुसरा पक्ष जिंकू शकतो. तर तुमचा वोट तुम्ही दोघांनाही नाहीये तर तिसरा ऑप्शन असो, तिथं तुम्ही स्वतःला वोट करू शकतात. पण सुट्टी वाया न घालवता तुम्ही वोट करा आणि मग सुट्टी तुमची एन्जॉय करा. खूप खूप धन्यवाद मित्रा, तू दिलेल्या वेळेसाठी. थँक्यू. तर मित्रांनो, ही होती लोकांची मतं येत्या इलेक्शनवरती. बीजेपीची अलायन्स जिंकणार की काँग्रेसची अलायन्स जिंकणार? देश नक्की हुकुमशाहीकडे चाललाय की नाही चाललाय? पंतप्रधान मोदींची गेल्या 10 वर्षात लिडरशिप कशी होती
या सर्व प्रश्नांवरती विचार करणे इतके सुज्ञ तुम्ही आहातच. तर आमचा संदेश हाच आहे की मत देताना विचार करून मत द्या. तर या संदेशावरती आपण आपला आजचा व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भाऊकीला सबस्क्राईब तुम्ही केलं असेलच, पण जर नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत राम राम.